चला आमच्या टॉक्स बॉक्स मध्ये जाऊयात आणि या मॅचचा नाणेफेकीचे कौल करण्यासाठी सन्माननीय निलेशजी जाधव साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गावदेवी क्रीडांगणाचे उपाध्यक्ष सन्माननीय निलेशजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा नाणेफेकीचे कौल करणार आहोत। आशेळी संघाचे कर्णधार आई गावदेवी स्पोर्ट्स आशेळी संघाचे कर्णधार आपल्यापर्यंत जोडले गेलेत। टीम मानेरे संघाचे कर्णधार आपण या आपली प्रतीक्षा आपण करतोय। आजचा दुसरा दिवस आपण या स्पर्धेचा पाहतोय। खूप सुंदर स्पर्धा आपल्या भेटीसाठी आहे। कालचा पहिला दिवस अगदी थाटामाटात शुभारंभ होता। या स्पर्धेचा प्रारंभ आपण केलाय आणि आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय। बोथ टीम कॅप्टन्स आमच्या समोर जोडले गेलेत आणि आमचे मान्यवर देखील जोडले गेलेत। करूया टॉस आणि त्यानंतर या मॅचचा नाणेफेकीचा कौल पाहूयात। टेल इज कॉल अँड इट इज हेड, अर्थात नाणेफेकीचा कौल जे आहे ते टीम मानेरे संघाचे कर्णधार बॉन होत आहेत। आपण जाऊयात मानेरे संघाच्या कर्णधाराकडे। सकाळचीच मॅच आहे, पहिली मॅच आहे। काय डिसाइड असणार आहे पहिल्या मॅच मध्ये? क्षेत्ररक्षण। अगदी जर बघितलं गेलं तर आशेळे आणि मानेरे ह्या दोन संघांना आपण अनेकदा लढताना पाहिलंय। सो ठाऊक आहे कोणता संघ कशा प्रकारे खेळणार आहे। क्षेत्ररक्षण डिसाइड केलंय। सर्वप्रथमता जर बघितलं गेलं तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण की समोरचा संघ अटॅकिंग बॅटिंग करते, बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे त्यांची। सो किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीने खेळायचा प्रयत्न? आशेले संघ आणि आम्ही एकत्रच खेळतो। आशेले संघ पण आमचाच आहे। आशेला मानेरा बोललं जातं कुठं पण, कोणता गाव बोललं तर आशेला मानेरा। आणि बघितलं तर दोघांचा गेम प्लॅन एकमेकांना माहिती आहे, तरी पण आम्ही कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू। आणि आज या आमदार चषक 2025 मध्ये बघा वर्षाची सुरुवात नुकतीच झाली आहे, त्यामुळे प्रत्येक संघ विचार करतो की एक चांगला स्टार्ट मिळावा। सो या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला स्टार्ट मिळवण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न असतील आणि आजची प्लेइंग 11 कशी आहे आणि त्यांच्याकडनं किती अपेक्षा असतील? नाही, संघ जो रेग्युलर खेळतो तोच आहे, कोणता प्लेइंग 11 वगैरे नाही आणि आम्ही 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करू। जाऊयात आपण आशेळे संघाच्या कर्णधाराकडे चर्चा करूयात। नाणेफेकीचं कौल तर हरलेत, टॉस तर हरलेत, पण आता बॅटिंग वाट्याला आली आहे। बघा सर्वप्रथम तर आपण ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करत असतो त्यावेळेस दुसऱ्या डावामध्ये आपल्याला समोर एक स्कोर असतो का कुठपर्यंत पोहोचायचं आहे, पण बॅटिंग करताना तसं नसतं। आपल्या मनामध्ये कोणता स्कोर नसतो आणि क्रिकेटमध्ये म्हणतात ना की कोणता स्कोर फिक्स नाही आहे, कोणताही चेस केला जाईल। त्या अनुषंगाने या मैदानामध्ये किंवा या खेळपट्टीवरती किती धावा असतील की ज्या परिपक्वाने तुम्ही डिफेंड करू शकता दुसऱ्या डावात? बघा कसं माहिती आहे का, मानेरे संघासमोर खेळताना जेवढी जास्तीत जास्त धावा होतील तेवढे आमच्याकडे चांगले आहेत, कारण की आम्ही रोज एकत्रच खेळतो। असं पकडा आम्हाला ग्राउंड नाही, त्यामुळे त्यांचा सहकार्य आम्हाला नेहमी असतो। म्हणजे रोज आम्ही मानेरे ग्राउंडवर संध्याकाळी असतोच दोन एकत्र। सो किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न? 60 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू। अगदी जर बघितलं गेलं तर 60+ जायचं असेल तर एखादी चांगली पार्टनरशिप म्हणतात ना, पार्टनरशिप धावा बनवू शकतात। सो किती धावांचा असे कोणते दोन बॅटर आहेत जे पार्टनरशिप चांगले करू शकतात आणि एकत्र खेळतात, त्यामुळे माहिती आहे चोरवाटा की कोणत्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट कसं खेळायचं आहे, कोणाला कशा प्रकारे हिट करायचं आहे। सो त्या इंटेन्शनली कोणत्या बॅट्समॅनवरती जास्त कारोमदार असेल? आमची ओपनिंग पेअर बंटी आणि शुभम हे जर चालले तर आम्ही 60+ कॉल करू शकतो। नाही ठीक आहे, खूप चांगली बाईट आपल्याला पाहायला मिळाली। तर नाणेफेकीच्या कक्षामध्ये रिझल्ट आलाय। टीम मानेरे वॉन दी टॉस अँड दे सिलेक्ट नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं शिवसेना उंबरडे कोलिवली विभाग शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबरडे आणि SB ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित असलेली
आमदार चषक 2025 वर्ष पर्व दुसरं मध्ये सहर्ष स्वागत आहे। 4 दिवसांची फॉर्मॅट असलेली स्पर्धा आपण पाहतोय। कालचा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि अगदी 9 जानेवारीला या स्पर्धेचा अंतिम विजेता अर्थात दुसऱ्या पर्वाचा अंतिम विजेता कोण ते कळणार आहे। पण आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण टोटल 8 संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून लढताना पाहतोय आणि त्यामध्ये पहिली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूने टीम आशय संघ आहे, दुसऱ्या बाजूने टीम मानेरे संघ आहेत। दोन्ही संघांचा विचार केला एकाच मैदानावरने घडलेत, एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करताना अनेक वर्षांपासून आपण त्यांना पाहतोय। सो मॅच एक टफ फाईट वाली पाहायला मिळेल। आमचे ऑफिशियल पंच रेडी आहेत, आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय आणि तदनंतर आपण सुरुवात करणार आहोत या दुसऱ्या दिवसातील पहिला मॅचला। आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल आमचे दोन्ही ऑफिशियल्स अंपायर्स मॅनिफिकेशनचा कौल जिंकला। आज युजुअल डिसिजन अनेकदा पाहतोय की टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथमतः डिसाइड केलं जातं गोलंदाजी, पण काही असेच देखील संघ आहेत की जे सर्वप्रथमतः बॅटिंग स्वीकारतात। पण आता इथून आशावादी संघाला सर्वप्रथमतः बॅटिंग करायची आहे। आणि करूयात आजचा दुसऱ्या दिवसाचा शुभारंभ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। गणरायांच्या चरणी वंदन होऊन त्याचबरोबर आई एकविरा माऊलीला साकडं घालून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण आजचा हा दुसरा दिवसाला सुरुवात करणार आहोत। कोणत्याही कार्याची शुभारंभ करताना आपण गणरायाला वंदन करतो आणि या स्पर्धेची सुरुवात देखील आपल्याला तसाच प्रकारची पाहायला मिळाली होती। एक साकडं घातलं होतं की ही स्पर्धा 4 दिवस कोणत्या प्रकारचं व्यत्यय न येताना अगदी सुखरूप पद्धतीने या 4 दिवसामध्ये कोणत्याच खेळाडूला कुठल्याच प्रकारची दुखापत न होताना ही स्पर्धा अगदी चांगल्या पद्धतीने पार व्हावी आणि हे साकडं आपण गणरायाला वंदन केलं होतं, घातलं होतं आणि या स्पर्धेला सुरुवात केलेली। आणि आता बघता बघता दुसरा दिवस खूप चांगला दिवस पाहायला मिळतो। सकाळचं सत्र आहे त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये अनेकदा आपण पाहिलंय की मंदगतीचा खेळ असतो, त्यामुळे या विभागामध्ये आता कशा प्रकारचा प्रथमतः बॅटिंग करताना आशावादी संघ धावा फलकावरती बनवते पाहावं लागेल। या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर अनेक सारे वेगवेगळे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये मालिका वीरवरती सर्वांचं जास्त लक्ष लागलंय। उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी देखील कूलर पाहायला मिळतो, उत्कृष्ट गोलंदाजसाठी आकर्षक चषक आणि कूलर आहे। त्याचबरोबर बेस्ट बॅटर या स्पर्धेचं जीव राहणार आहे, त्याच्यासाठी बॅट असणार आहे। पण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा जो कोणी असेल त्याला मिळणार आहे एक देखणी बाईक आणि एक चांगली संकल्पना आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आणि ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून। आपण पाहतोय शिवसेना उंबरडे कोलिवली विभाग शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबरडे आणि एसबी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित असलेली ही दमदार आमदार चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन।
चला टीम मानेरे आपण क्षेत्ररक्षण सजवायचं त्वरितच. माडेरे संघ विनंती असेल तुम्हाला, जे म्हसोबा माडेरे संघाला आपण पाहतोय, सो विनंती करेन की आपला विपक्षी संघ रेडी आहे, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय कारण की पहिला मॅचला विलंब होत आहे आणि या विभागामध्ये आपण अनेक वर्षांपासून पाहतो या विभागामध्ये डिसिप्लिनला पहिला प्राधान्य दिलं जातं. आपण कल्याण डोंबिवली क्रिकेटचा जर विचार केला तर इथे सर्वप्रथम तर डिसिप्लिन आणि तदनंतर क्रिकेट. त्यामुळे इकडे खूप सारे नियमावली आपण पाहतो, अनेक वर्षांपासून पाहतोय. एक डिसिप्लिन क्रिकेट कसं खेळवलं जाईल, खेळाडूंना डिसिप्लिन कसं आणलं जाईल त्यांच्यामध्ये, या गोष्टींकडे पहिलं प्राधान्य दिलं जातं आणि तेच पाहायला मिळत आहे. बघा इन ऍक्शन मध्ये तुम्हाला टीम जे म्हसोबा मानेरे संघ मैदानामध्ये दाखल होताना दिसतात आणि आता त्यांच्या विपक्षामध्ये आषाढी संघाचे बॅटर देखील दिसतील जे रेडी होत आहेत. चर्चा केली होती बंटीची आणि बंटी देखील रेडी होतोय आता सध्या मैदानामध्ये. एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल. शुभम आणि बंटी रेडी आहेत. ओपनिंग पेअर्स मध्ये सलामीची जोडी, पारंपरिक ओपनिंग पेअर्स आहे. आगामीची जोडी आपण या दोघांना पाहतोय. अनेक वर्षांपासून आश्रय संघाची कारोमदार सांभाळताना बंटी आणि शुभम. वयाचा विचार केला तर फारसा क्रिकेटला वर्ष दिलेलं नाहीयेत, पण जितके दिलेत तितके दर्जेदार दिलेत या दोघांनी. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय एक रंगतदार मॅचला सुरुवात होणार आहे. आशियाच्या विपक्षामध्ये टीम जे म्हसोबा मानेरे या दोन संघांना आपण लढताना पाहणार, जिथे टॉस जिंकला आणि डिसाईड केलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करायला टीम आशिया संघाचे बॅटर्स आणि दोन्ही मैदानामध्ये दाखल आहेत.
शुभमदार चषक 2025 पर्व दुसरं आपण पाहतो या स्पर्धेचं. सन्माननीय सतीश भोईर साहेब उद्योजक यांच्या संकल्पनेने ही स्पर्धा साकारताना आपण पाहिली आहे आणि सगळ्या युवांना एकत्र करून ही स्पर्धा साकारण्याची भूमिका आपण सन्माननीय सतीश भोईर साहेबांची पाहतोय. चला ही पहिली मॅच आपण पाहतोय. त्यानंतर तुम्हाला आजच्या दिवसातील दुसरी मॅच पाहायला मिळेल जिथे सोळेगाव संघाच्या विपक्षामध्ये गोलिवली संघ असेल. तदनंतर उंबरडे चला मॅचला सुरुवात करतोय आपण. गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक पहिलं घेऊन आपण चेंडू हातामध्ये तेजस भोईरला पाहतो. तेजस भोईर देखील इन ऍक्शन आहे. षटक क्रमांक पहिलं जे P1चं षटक असेल. सुपर मॅच. आउटफील्डचा जर विचार केला तर दोन खेळाडू आपल्याला इनफील्डच्या बाहेर आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतात. एका बाजूने जर बघितलं गेलं तर तेजस भोईरचा फील्ड सेटअप आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर ऑन साइडला मिड विकेट पाहायला मिळतोय. असं आउटफील्ड मध्ये सेटअप आहे आणि इनफील्ड मध्ये जर बघितलं गेलं तर पूर्णपणे जाळबंद करताना सध्याच्या घडीला पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला. मॅच रेडी होतीये. सुरुवात केली जाईल दुसऱ्या दिवसातील पहिला मॅचला आणि पहिला डावातील पहिला चेंडू तुमच्या समोर तयार. चलो लेट्स प्ले द गेम. एक सुपर मॅच आपल्या भेटीसाठी. पहिल्याच दिवसामध्ये खूप रंगतदार पाहिला क्रिकेट. आजचा दुसरा दिवस आणखी जास्त रंगतदार. ओ व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल तेजस भोईरच्या विपक्षात ऑप्शमच्या बाहेर गेले आणि तदनंतर पहिलाच बॉलला सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता पाठवलाय. बाहेर होता. अगदी स्वीप केलं चेंडूला. खूप चांगल्या पद्धतीने पिक केलं चेंडूला. ठाऊक होतं फुलर लेनचा चेंडू येणार आहे. ऍक्शन रिप्ले आपण टीव्ही स्क्रीन समोर पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर गेले आणि तदनंतर वा 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 खूप चांगल्या पद्धतीने कम्फर्टेबली खेळले बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि आता बघा क्षेत्ररक्षण लगेच सजवलंय की एक्स्ट्रा कव्हर बाहेर आणला, आतमध्ये आणला आणि तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाहेर पाहायला मिळतोय. तेजस या 3 स्टंप मध्ये टाकायचं होतं. इथे हलक्या गतीने चेंडूला कट केलं. एक सिंगल धावेकरिता शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि एका सिंगलच्या मदतीनं लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा आहे. शरीरावरती चेंडू आदळला होता. म्हणजेच एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतो 1 चौकार आणि 1 लेग बाईच्या स्वरूपामध्ये टोटल 5 या आकड्यावरती. बंटी तरे आणि शुभम तरेची जोडी मैदानामध्ये आणि त्याच्या समूहात त्याच्या विपक्षामध्ये तेजस भोईर सध्या सुरुवातीला विकेटच्या शोधामध्ये आहे. ठाऊक आहे एखादा विकेट मिळाला तर मॅच मध्ये
आणखी रंगत वाढेल. ओ सन्मान केला इथे, बाहेर निघाले, थोडीशी जागा बनवून इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होतं शुभम तरेचा, पण जसा फॉलो केला गोलंदाजाने, हे कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. जसा पहिला जागा बनवण्याचा प्रयत्न करतो गोलंदाजाने लगेच बॅटरला फॉलो केलं आणि म्हणूनच की का इथे सन्मान करावं लागलंय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 5 आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे जागा बनवल्या आणि आता खेळून काढलं गेलंय. कवा पॉइंटला बॉल आहे, पण आउटफील्ड तितकीशी फास्ट नसल्या कारणामुळे धाव फळकावरती बनेल ती म्हणजेच 1 आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच टोटल 6 आकड्यावरती. 2 धावा घेतल्यात, 7 धावात फळकावरती. शुभम तरे 2 चेंडूंना फेस करताना 2 धावा त्याने बनवल्या. 7 धावसंख्या फळकावरती जोडला गेला. षटक क्रमांक जिथे आपण पहिलं पाहतोय 5 षटकांच्या मॅच आहे, त्यामुळे सुरुवात जर चांगली मिळाली तर मग 60, 70, 75 हा स्कोर तुम्ही तुमच्या मनामध्ये आणू शकता. पण त्यासाठी सर्वप्रथम काम काय तर विकेट वाचवणं आणि स्टार्ट चांगला मिळवणं ॲज अ बॅटरच्या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा टप्पा पडला, उसळी घेतली होती, थोडासा पाठी ठेवला यावेळेस. वरिष्ठन खूप चांगले दाखवतोय तेजस भोईर सध्या मैदानामध्ये. पहिला चेंडूवरती चौकार आला होता, ऍक्शन रिप्ले पहा, अगदी आपटून टाकला होता मैदानावरती, खूप फोर्सफुली चेंडू होता आणि त्याचमुळे की का हा डॉट बॉल पाहायला मिळेल. आणखी एक चांगली गोलंदाजी चालू आहे तेजस भोईरची सध्या मैदानामध्ये. पहिला बॉलवरती चौकार आल्यानंतरचा कमबॅक चांगला आहे, मग दुसऱ्या बॉलवरती लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव, मग डॉट बॉल आला, मग 2 धावा आल्या आणि आता पुन्हा डॉट बॉल पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरीत 5 चेंडू हाताळलेत आणि या 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 7 आकड्यावरती. एखादा विकेट मिळाला तर सोने पे सुहागा. ओ इथे लो राहिलाय चेंडू, पण त्यानंतर यष्टिरक्षक फंबल झाले आणि त्याच पाठीमागे जर बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बंटीला आपण पाहिलेलं. आपण ज्यावेळेस वर्तुळाकार मैदान पाहतो आणि या वर्तुळाकारच्या मैदानामध्ये अनेकदा उल्लेख केला जातो ना की तुमचा शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग हा खूप क्विक असला पाहिजे, कारण की अशा प्रकारचं दृश्य जेव्हा पण होईल चेंडूचं कौतुक करावं लागेल. जसा पुढे टाकला होता थोडासा लो राहिला, सबमरीन डिलिव्हरी, पण यष्टिरक्षक फंबल झाल्यानंतर बंटीचे हे प्रयत्न पहा, हे एफर्ट्स पहा. हे क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे एफर्ट्स दिसतील ना तेव्हा तेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे असता, कारण की क्रिकेट फक्त बॅटर किंवा फक्त बॉलरवरती नाहीये डिपेंड. क्रिकेटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण म्हणजे अर्थात सगळ्या खेळाडूंना 11च्या 11 खेळाडूंना साथीला साथ द्यावं लागेल तरच तुम्ही एक साथ पुढे जाता. एकजुटता तुमची दिसते. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या त्या विदाऊट लॉस 7 आकड्यावरती. दोन्ही संघांचं जर विश्लेषण केलं पहिल्या षटकामध्ये तर मी म्हणेन आशिया संघ धावा पहिल्या सुरुवातीला कमी आल्या पण आपलं विकेट वाचवण्यामध्ये यशस्वी आहेत. चांगली गोलंदाजी तेजस भोईरची चालू होती, पण त्याच्यामध्ये बघा सुरुवातीला जरी धावा आल्या नाही तरी पण पार्टनरशिप महत्त्वाची असते आणि जी पार्टनरशिप मैदानामध्ये करताना दिसले, जिथे 2 चेंडूंना फेस करताना बंटी तरेने 4 धावा बनवल्यात, एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला होता आणि शुभम तरेचा जर विचार केला तर त्याने 4 चेंडूंना फेस करताना 2 धावा फळकावरती बनवल्यात. चला लगेच सुरुवात करा दुसरं षटक. आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर जय म्हसोबा मानेरे संघाचा तर पहिल्या षटकामध्ये इन कंट्रोल दिसले पूर्णपणे. हा पहा पहिला चौकार जो आला होता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. तदनंतर हा पुढचा बॉल जिथे डॉट बॉल आला, आणखी एक चेंडू हा तेजसचा हा देखील खूप चांगला होता. म्हणजे सगळे चेंडू दाखवले जातात खूप चांगल्या पद्धतीने. हा लो राहिला होता जो शेवटचा अंतिम चेंडू होता आणि जिथे डाईव्ह केलं होतं बॅटरने. चला दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज विकी भोईर. बंटी तरे स्ट्रायकर एंडला. ओ इथे देखील लो राहिला चेंडू ऑप्समच्या बाहेर होता आणि तदनंतर आणखी एक डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. बाहेर ठेवला, ऑप्समच्या बाहेर चेंडू होता आणि माती विकेटवरती अनेकदा आपण पाहतोय की एक अशी जागा असते त्याच्यावरती चेंडू पडला की मग सबमरीन सारखा खाली राहतो आणि तिथे खूप सारा स्ट्रगल करताना पाहतोय बॅटर्सला. पुढचाच बॉल हवेत आहे, मिस सॅम स्ट्रोक होता पण नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय आणि फेकी करेपर्यंत धावा फळकावरती टोटल बनवल्या गेल्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या
फळकावरती वाढतात, जाऊन पोहोचला गेला. दुसरा चेंडूचा खेळ समाप्त झाला. दुसरं शतक सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय, ज्यामध्ये धावा फळकावरती आहेत 9. करंट रन रेटकडे आपण एकदा लक्ष देऊयात. 8.75च्या सरासरीने सध्या धावा फळकावरती बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत, पण हे वाढवावं लागेल, कारण की याच रन रेटने जर धावा फळकावरती बनवत राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 34 दिसतोय, जो कमी आहे. त्यामुळे मिनिमम 12-13च्या अवरेजने धावा बनवला तर एक चांगला स्कोर उभा राहील. लवा फुलटास हवेत खेळायचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अडवण्याचे प्रयत्न तर चांगले दर्जेदार झाले होते. एक क्षण वाटत होतं झेल कंप्लीट होईल की काय, पण तितक्या क्विकली तिकडे पोहोचू शकले नाही. पण प्रयत्न चांगले होते. म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली. 10 रन्स ऑन दी बोर्ड. 10 धावा फळकावरती आहेत विदाउट लॉस. आमदार चषक 2025 आपण हे क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन पाहतोय. शिवसेना उंबर्डे कोलिवली विभाग शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबर्डे आणि SB ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. मानाची सन्मानाची स्पर्धा आमदार चषक 2025. 10 धावा फळकावरती आहेत. पहा, वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. वेळेला खूप सारे निर्बंध आहे. विकी तयार. विकी भुईर पुढचा चेंडू घेऊन इथे फुलटॉस आहे. आता क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील आणि यावस कोणत्याच प्रकारची चुकी न करताना विकेट क्रमांक पहिला धक्का मैदानाच्या माघारी परततायत शुभम तरे. समोर चेक करतोय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. फुलटॉस बॉल होता आणि अनेकदा म्हणतात ना की फुलटॉस म्हणजे परबडी असते, पण या फुलटॉस वरती आपला विकेट गमावला गेलाय शुभम तरेने. आणि तदनंतर इन 8 क्रमांक 3 वरती बॅटर आपण पाहतोय हर्षद तरे. कर्णधार आहेत या संघाचे आणि कर्णधारांना आता यावं लागलं, कारण की अर्ली विकेट अगदी 10 आकड्यावरती षटक क्रमांक 2 चालू असताना एक विकेट गमवावा लागला. विकी भुईरला मिळालेली ती पहिली सफलता आणि हे सेटअप केलं होतं. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर तेजस भुईरने सेटअप करून दिलं होतं, जिथे कमीत कमी धावा खर्च केलेला आणि तदनंतर तो दबाव कंटिन्यू ठेवताना विकीला पाहिला आणि त्या दबावाच्या ओढामध्ये बॅटर कुठेतरी फसला. हर्षद तरे स्ट्रायकर एंडला. कर्णधार आहे त्यामुळे पारी सांभाळावी लागेल. आल्या प्रहार करायचं होतं. पाठची उठरेष लागली आणि तदनंतर एक सिंगल तर बनवली. आता दुसरी धाव मिळेल का? स्कॉलिंग तर लगेच दिली. म्हणतात ना, प्रेझेन्स ऑफ माइंड बघा क्रिकेटमध्ये किती महत्वाचं आहे आणि तेच पाहायला मिळालं. पहिली सिंगल आली, ओव्हर थ्रो जशी झाली, बॅकअप थोडंसं लेट आलं होतं, त्या कारणामुळे लगेच म्हटलं की दुसरी धाव बनवू शकते आणि दुसरी धाव तिकडे कंप्लीट केली आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतात जाऊन पोहोचल्या गेल्या 12 रन्स ऑन दी बोर्ड. ही फंबलिंग थोडीशी पाहायला मिळाली होती आणि त्याच्या जोरावरती दुसरी धाव लगेच कंप्लीट केली. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हा देखील षटक खूप चांगलं पाहायला मिळालं. शेवटचा अंतिम चेंडू आतमध्ये ठेवला होता. यावस पायावरती जाऊन चेंडू आदळला गेला आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 समाप्त झाला. पहिला पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय, पहिल्या डावाचा खेळ पाहतोय आणि पहिल्या डावामध्ये आशावादी संघाला इन्व्हाइट केलं होतं बॅटिंग वरती आणि बॅटिंग करताना 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6.00च्या सरासरीने धावा फळकावरती आपण पाहतोय. टोटल 12, जिथे 1 विकेट गमावला गेलाय. 5 षटकांची मॅच
त्यामुळे सध्या पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेचे दोन्ही षटक कंप्लीट झाले P1 P2 चे आणि ज्यामध्ये 12 धावा फळकावरती आहेत. त्यामुळे आता येणारे पुढच्या षटकामध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल आणि किती धावांचा आखणी केली जाईल हे पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये सध्या आपण ऋषी भोईरला पाहतोय. तिसरा गोलंदाज फ्रंटलाईन दोन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. जिथे फ्रंटलाईन गोलंदाजी करताना आपण तेजस भोईरला पाहिलं, त्यानंतर विकी भोईरला आणलं गेलं. आता तिसऱ्या षटकामध्ये ऋषी भोईर याला आणलं गेलं. सो 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे मैदानामध्ये. आता पाहावं लागेल ऋषी भोईरच्या हातामध्ये मोमेंट शिफ्ट होईल का, कारण की आशियाई संघाचा विचार केला तर आशियाई संघ प्रयत्नामध्ये आहेत की मुवमेंट कुठे शिफ्ट होणार, कारण की 1 ते 2 मोठे फटके आले तर मग मॅच मधला मोमेंट बदलू शकतो आणि जर बदलला तर कदाचित पुन्हा एकदा टीम आशियाई संघ मग वेगावरती स्वार होऊ शकते. बारा धावा फळकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. इथून अजून पुढचे येणारे 3रं 4थं आणि 5वं या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बघा आपण 5 षटकांचे ज्यावेळेस मॅच पाहतो त्यावेळेस 3 टप्पे असतात, ज्यामध्ये पहिला टप्पा तुम्हाला P1 P2 चं षटक 2 दिसतील. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 3रं षटक दिसेल जे मिडल ओव्हर्स म्हणून आपण बोलतोय आणि त्यानंतर 3रा टप्पा जो आहे तो 4था आणि 5वं षटक जिथे स्लॉग ओव्हर्स ज्याला आपण अनेकदा म्हणतोय. सो अनेकदा आपण पाहिलं की P1 P2 मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटर्स वेगाने धावा बनवतात, 12-13च्या ॲव्हरेजने धावा बनवतात आणि मग 3ऱ्या टप्प्यामध्ये जिथे मिडल ओव्हर्स असते तिथे थोडासा संयम खेळ, तिथे पार्टनरशिप आणि मग स्लॉग ओव्हरमध्ये डेप्थ मध्ये बॅटिंग फिनिशर्स असतात. त्यामुळे अशा इंटेन्शनली खेळताना आपण अनेकदा पाहतोय, पण सुरुवातीला धावा आलेल्या नाहीयेत. त्यामुळे आता अटॅक करावा लागेल. पहिलाच बॉल मिडल ऑफ द बॅट करायचा प्रयत्न होता, पण मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये विकेट गमावली गेले बंटी तरेने आणि आणखी एक मोठा धक्का बसताना टॉप ऑर्डरचा पहिला क्रमांकाचा बॅटर बंटी तरे देखील आता मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतील. क्रमांक प्रगतीपथावरती पहिलं असताना पहिल्याच बॉल वरती हर्षल भोईरला विकेट मिळाली आणि फार महत्वाची विकेट जिथे माघारी परतले गेले बंटी तरे. टॉप ऑर्डरचे दोन्ही बॅटर्स बंटी आणि शुभम माघारी परतलेत. हर्षद तरे 3रा बॅटर जो मैदानामध्ये आणि 4थ्या क्रमांकावरती आलेला योगेश कडू सध्या स्ट्रायकर एंड वरती पाहतोय, जो या मॅचचा या डावातला पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार. योगेशसाठी हा बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. आता पंच वळतील आणि पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला की वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जी धाव मिळाली तिच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 13 आकडावरती. पुढचा बॉल हवेमध्ये फक्त उंची मिळाली. आता क्षेत्ररक्षक स्वतः तिकडे जज करतील आणि तदनंतर वर्ल्ड जज ड्रॉप केली गेली झेल. अक्षर रिप्ले मध्ये पाहूयात एकदा काय झालंय. अगदी उंचीवरती चेंडू होता, फार उंची, आणि एका रेषेमध्ये जेव्हा अशा प्रकारचा चेंडू खाली येत असतो त्यावेळेस अनेकदा डिफिकल्टीज येतात. झेल सोपी वाटते पण त्या ऍक्च्युअली सोपे नसतात तशा प्रकारच्या झेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न होता. आता इथे तेजस पोहोचतील आणि तदनंतर लगातार पुढच्या 2 चेंडूवरती 2 झेल ड्रॉप केल्या. रनआउटची संधी देखील होती. काय घडलं नक्की एक्झॅक्टली या बॉल वरती. स्कोअर लेगला खेळायचा प्रयत्न केलेला बॅकवर्ड स्कोअर लेग वरनं तेजस भोईर डीप मधनं
मैदानामध्ये आले, दूरवरती झेल होती, प्रयत्न तर चांगले केले पण ऑलमोस्ट पोहोचले होते तिकडे, पण तदनंतर चेंडूला कलेक्ट नाही करू शकले आणि त्याच दरम्यान धाव फळकावरती बनवल्या गेल्या 16 धावात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटचा वरती लागली आणि त्यानंतर इनफिल्डचे खेळाडू शॉट फाईन लेगचे बंटी तिकडे पोहोचले आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने 17-17 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. चेंडूंचा खेळ समाप्त झाला 80-4. पहिल्या 2 षटकामध्ये 6.00च्या अवरेजने धावा फळकावरती 12 पाहिल्या होत्या. आता थोडंसं अवरेज वाढवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केला जाईल की काय, पण एक मोठा फटका फार गरजेचा आहे. ओ यस उध्वस क्लीन बॉल, दांडी गोल. मोठा फटका खेळायचा होता बॅटरला, पण स्विंग झाला बॉल आणि त्यानंतर यशांवरती सरळ जाऊन वेध घेताना हा धक्का क्रमांक 3 बसला आणि 3 देखील महत्वाचा धक्का. फलंदाज बाद झालेत ते म्हणजेच योगेश कडू आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी अजय कडूला पाहतोय. 3 विकेट गमावले गेले, 5वा क्रमांकाचा बॅटर, पण अजून हर्षद तरे मैदानामध्ये आहेत आणि मी म्हणेन की कॅप्टन स्नॉक हर्षद तरेकडनं येईल का. कर्णधाराला आता इथून मॅच सावरायची. आज अ कॅप्टन म्हणून माझ्या संघाने माझ्याकडे का अपेक्षा ठेवतात ते सगळ्या गोष्टी दाखवायच्या. ऑन साइडला खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न, टॅप केलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये कार्पेटच्या सहाय्याने चेंडू एक सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 18-18 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6.00च्या अवरेजने धावा फळकावरती आपण टोटल पाहतोय 18 आकड्यावरती. आता षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आणलं जाईल. म्हणून म्हटलं होतं ना की सकाळचं सत्र आहे, या सकाळच्या सत्रामध्ये जर बघितलं तर तितक्याशा धावा वेगाने बनत नाही, कारण की अगदी शांत वातावरण असतं. हवेमध्ये जर बघितलं गेलं तर दमट वातावरण असतं, त्यामुळे तितक्या वेगाने धावा बनवू शकत नाही, चेंडू तितकेशे ट्रॅव्हल होत नाही आणि त्या इंटेन्शननी गोलंदाजी खूप चांगली झाली. या बेनिफिट ॲटमॉस्फिअरचा खूप चांगल्या पद्धतीने यूज केलाय टीम मानेरे संघाने आणि त्याच्याच मदतीनं पहिल्या 3 षटकामध्ये 3 धक्के देताना 18 धावा समोरच्या संघ अर्थात आशिले संघाने आतापर्यंत जमवल्यात. पण अजून 2 षटकांचा खेळ इथून बाकी राहतो आणि या 2 षटकामध्ये 15-15च्या सरासरी या 13-14च्या सरासरी जरी धावा बनवल्या गेल्या तरी पण एक चांगला स्कोर उभा राहू शकतो, कारण की आशिले संघाला देखील ठाऊक आहे मानेरे संघाची दुखती नस कशी पकडायची. अजय कडू सायकर एंड वरती. इथे लवफुल टॉस होता, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा काय तर पाहावं लागेल. यस इट्स नो बॉल. बॅटिंग रिव्ह्यू आहे काय? ओके, फिल्डिंग रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. या आमचे 3रे पंच मांग केली भीमसाठी. आता हाईट फॅक्टरचा इथून विचार केला जाईल. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, फुल टॉस पद्धतीने जर नो बॉल असेल तर बेनिफिट मिळेल बॅटरला, अदरवाईज मग फेअर चेंडू आहे की नो बॉल आहे विश्लेषण केलं जातं आमच्या 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून. ओ इट्स अ फार डिलिव्हरी आमच्या 3ऱ्या पंचांकडनं आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. एक रिव्ह्यू तुम्हाला सक्सेसफुल रिव्ह्यू तुमच्याकडे असतो, अवेलेबल आहे आणि त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि तेच गोलंदाजाने लगेच मांग केली की ह्याची हाईट जास्त वाटत नाहीये आणि तेच पाहायला मिळाले. योग्य डिसिजन. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रात खेळायचा प्रयत्न केलाय. एक सिंगल धाव तर बनवली जाते, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न, रनआउटची संधी देखील तिकडे, पण त्याच दरम्यान 2 धावा मिळाल्या आणि 2 धाव्यांवरती थांबावं देखील लागतं आणि या 2 धावांच्या मदतीने धावा फळकावरती वाढतात जाऊन पोहोचला गेला 21.
21 आकड्यावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. विकी जोशीला आणलं गेलं गोलंदाजीवरती 4थ्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती डबल आली. नेक्स्ट मॅच नाणेफेकीसाठी यायचं आहे. चोळेगाव आणि कोलिवली या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय. चला, टीम भोपर आणि गोलिवली या दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आहे. जसा पहिला डावाचा खेळ समाप्त होईल या दोन्ही संघांचे कर्णधार आपण जॉईन व्हा. नेक्स्ट मॅच तुम्हाला इन ऍक्शन दिसेल. एका बाजूने भोपर संघ असेल, दुसऱ्या बाजूने गोलिवली संघ असेल. तदनंतर उंबरडीच्या विपक्षामध्ये कोळेगाव. आपण पहा फ्लॅग पाहतोय सध्या आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. आमदार चषक 2025 पर्व दुसरं पाहतोय आणि हा भगवा फडकताना आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॅनर पहा, फ्लेक्स पहा, आमदार चषक 2025 चा फ्लेक्स पाहायला मिळतोय आपल्याला. तदनंतर या मैदानामध्ये जे सगळे फ्लेक्सेस लावले गेलेत त्या सगळ्या फ्लेक्सेस देखील दाखवले जातात आणि खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी सगळ्या गोष्टी बारकाईने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्या गोष्टी तत्परतेने पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 21-21 आकड्यावरती. चेंडू क्रमांक 5 हवेत खेळलेत स्क्वेअर लेगला बॉल आणि तदनंतर क्षेत्ररक्षकाच्या सलग हातामध्ये विसावला जातोय आणि धक्का क्रमांक 4 हर्षद तरे देखील आता माघारी परततील. ती 21 पाहतोय आणि 21 या आकड्यावरती लागणारा 4था धक्का देखील हर्षद माघारी परतले गेले आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी क्रितेश कडू. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4थं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय 21 आहेत फळकावरती. 4 विकेट गमावले गेले. सुरुवातीच्या घडीपासून आपण पाहिलं की बॅटर्सला पार्टनरशिप मैदानामध्ये नाही करून दिली, फलंदाजांना सेट नाही होऊन दिला. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता पण तरी देखील परिस्थिती 21 वर आहे. पुन्हा एकदा आल्या प्रहार केलाय. उंची आहे फक्त आणि तदनंतर आणखी एक झेल टिपली जाते तिकडे आणि अजून एक बार लगातार दुसरा धक्का. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती पाहतोय टोटल 21 आकड्यावरती 5 धक्के बसलेत. 21 धावा बनवता सुरुवातीला जर बघितलं गेलं तर चौकाराने सुरुवात, या डावाची सुरुवात चौकाराने झाली होती पण तदनंतरचा
गोलंदाजांचं कंबॅक खूप चांगलं आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला तेजस भोईर दिसले, दुसऱ्या षटकामध्ये विकीला आणलं गेलं, तिसऱ्या षटकामध्ये हर्षल आणि चौथ्या षटकामध्ये पुनश्च विकी. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे. भोपर संघाचे कर्णधार आणि गोलिवली संघाचे कर्णधार आपण या. ओ लोरायला इथे चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 5 सुरुवात झाली आहे. एका चेंडूचा खेळ समाप्त होतो आणि धावा फलकावरती पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 21 आकड्यावरती. आशियाच्या विपक्षामध्ये आपण जय महोत्सव मानेरे अशी मॅच पाहायला मिळते आणि ज्यामध्ये प्रथमतः परत पहिल्या डावात बॅटिंग करताना धावा फलकावरती आतापर्यंत बनवल्यात 21. पुढचा बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. शॉट मिड ऑनला क्रॉस करून लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे. फेकी करे परंतु दुसऱ्या धावाची कॉलिंग इथे अनसक्सेसफुल, कंप्लीट नाही होणार. रनआउटच्या माध्यमातून अजून एक विकेट गमावा लागलाय आणि हा विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर परततोय, तो म्हणजे 6वा. मैदानामध्ये आता दाखल होताना आपण शैलेश कडूला पाहतोय. षटक क्रमांक 5 व शेवटचं अंतिम चालू आहे मैदानामध्ये आणि पहिल्या डावामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना धावा 22. शैलेशसाठी हा बॉल खूप जास्त फाईन खेळलेत आणि यावेळेस फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खूप वेळानंतर हा आलेला चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा 26 आकड्यावरती. प्रतीक्षा केली या मोठ्या फटक्याची. अगदी पहिल्या षटकातील पहिला चेंडूवरती चौकार आलेला आणि तदनंतर आता शेवटच्या अंतिम षटकातील अर्थात 5व्या षटकातील तिसरा चेंडूवरती चौकार आला. खूप वेळानंतर खूप साऱ्या बॅटरने स्ट्रगल केलं होतं. इन कंट्रोल गोलंदाजी पूर्णपणे टीम मानेरे संघाची दिसली, पण आता चौकार आलाय शैलेशच्या बॅटमधनं. अजून एखादा मोठा फटका येईल का? पुन्हा एकदा फाईन घ्यायचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहेत विकी तिकडे पाठीमागे आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 26 आकड्यावरती 6 विकेट गमावले गेलेत. 4 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. 5.27 सरासरी करंट रन रेट आपण पाहतोय आणि असंच चालत राहिलं तर प्रोजेक्ट स्कोर तुम्हाला अगदी 30च्या आतमध्ये दिसेल, जो फार कमी वाटतो. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल जाऊन पोहोचली गेली 27 आकड्यावरती. नेक्स्ट मॅच बोथ टीम कॅप्टन्स आपण रेडी राहा. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर आहे आणि यावेळेस देखील पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला टीम आशिरे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये गोलिवली संघ हे 2 संघ इन ऍक्शन लढताना दिसेल. भोपर संघ आणि गोलिवली संघ आहे. भोपर संघाचे कर्णधार ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. यावेळेस एक धाव तर बनवली गेली. दुसऱ्या धावाची कॉलिंग आहे आणि फेकीकडे परत रनआउटची संधी देखील तिकडे, पण सुखरूपरित्या पोहोचलेत की काय? पण आता आमचे तिसरे पंच चेक करले जाईल. चला आपण चेक करूयात फ्रेम मध्ये पोहोचलेत की नाही. फर्स्ट अटेम्प्ट जेव्हा झाला होता तेव्हा चेंडू थोडासा दूर, बॅटर पोहोचले नव्हते तिकडे. सेकंड अटेम्प्ट मध्ये काय घडलं एक्झॅक्टली पाहूयात.
नॉट आउट आहे. सुखरूप पोहोचलेत क्रीज मध्ये. जेव्हा पहिला अटेम्प्ट झाला बॉल चेंडू लावण्याचा, जर त्याच अटेम्प्ट मध्ये जर चेंडू लागला असता तर नो डाऊट विकेट होता, कारण की फ्रेम मध्ये पोहोचले नव्हते. यावेळेस वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 30 या आकड्यावरती. 31 धावा आहेत. पुढचा बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि तदनंतर तिकडे झेल टिपली जाते आणि विकेट क्रमांक मैदानाचा बाहेर परततोय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या डावामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती बनवल्या गेल्या, त्या म्हणजे टोटल 31 आणि विजयासाठी 32 धावांचं आव्हान असेल. चला आपण जाऊयात आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये, जिथे तुमच्या समवेत करंजी काळ जोडले जातील आणि करूयात या दुसऱ्या मॅचचा दुसऱ्या डावाचा टॉस. संघ तुम्हाला इन ऍक्शन दिसेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम गोलवली असेल आणि चला जाऊयात मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. आपण मॅच पाहतो आजच्या दिवसातील पहिली एक रंगतदार मॅच आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. एका बाजूने टीम मानेरे संघ, दुसऱ्या बाजूने आशेळी संघ लढताना दिसत आणि दोन संघांमध्ये पहिल्याच डावामध्ये बॅटिंग करताना खूप सुपर बॉलिंग पाहायला मिळाली. मॅग्निफिशंट गोलंदाजी, ज्या अपेक्षेने गोलंदाजी करायची होती त्या सगळे प्लॅनिंग आखले होते ते एक्झिक्यूट करताना मैदानामध्ये मानेरे संघ दिसला आणि ज्यामध्ये धावा फळकावरती बनवल्या गेल्या 31 आणि 32 धावांचं आव्हान आहे. आणि 32 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून दोन सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये, एका बाजूने विशाल आणि दुसऱ्या बाजूने आशिषची जोडी.
चला मॅच मध्ये वळतोय. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा शिवसेना उंबर्डे गोविवली विभाग शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबर्डे आणि एसबी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. वळतोय मॅच कडे. 32 आहे. 2 बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालेत आणि बॉल देखील तयार. मॅच ऑन. पहिलाच बॉल अपसमच्या बाहेर होता. बॅटची हलकी कडा लागली आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने 32 पाठलाग करताना श्री गणेशा करताना आपण पाहतोय आशिष जोशी आणि विशाल भोईरची जोडी मैदानामध्ये. आणि गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी अजय कडू. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने खातं उघडलं जात आहे. श्री गणेशा केलं गेले. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. डावकुर आताचा बॅटर सध्या स्ट्रायकर एंड वरती. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन जे खूप बेनिफिशियर ठरतं बॅटिंग साईडला जर विचार केला तर. कारण की ज्यावेळेस डावकुर आणि उजवा हाताचा फलंदाज मैदानामध्ये असतात तेव्हा गोलंदाजांना प्रत्येक चेंडूवरती आपली लेंथ लाईन चेंज करावी लागते आणि अनेकदा अशा प्रकारच्या कॉम्बिनेशन मध्ये गोलंदाज आपला तालमेल भरकटताना पाहिलाय आपण. इन कंट्रोल बॉल होता पण तितक्या चांगल्या पद्धतीने सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले देखील पण फेकी करेपर्यंत धावा फळकावरती बनवल्या गेल्या. त्या टोटल 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतायत 3 आकड्यावरती. बघा तुम्हाला 32 धावा रोखण्यासाठी तुम्ही मैदानामध्ये आशय संघ दाखल आहे. त्यामुळे मी म्हणेन की या 32 धावा जर रोखायच्या असेल तर विकेट टेकिंग गोलंदाजी एकमेव पर्याय. विकेट अटॅकिंग गोलंदाजी करणं गरजेचं आहे. रिस्क घेणं गरजेचं आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 3 आहेत फळकावरती. पुढचा बॉल आतमध्ये थोडंसं टाकलं होतं हलक्या गतीने. बॅटची फेस ओपन केली. ऑफ साईडला खेळून काढला गेला. इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलं आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचूया 4 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. 3 पहिला चेंडूवरती एक सिंगल आली. दुसरा चेंडूवरती 2 धावा आणि तिसरा चेंडूवरती आणखी एक सिंगल पाहायला मिळाली आणि टोटल धावा फळकावरती आपण पाहतोय 4 या आकड्यावरती. आशिष जोशी आणि विशाल भोईरची जोडी मैदानामध्ये. अजय कडू पहिल्या षटकामध्ये विकेटच्या शोधात आहेत. त्यामुळे अजयला ठाऊक आहे इथून जर सुरुवातीला विकेट मिळाला तर मग माझी परिस्थिती हातामध्ये येऊ शकते आणि ते विकेट मिळेल का. स्विंग झाला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा लो राहिला आणि या खेळपट्टीवरती आपण आज सकाळच्या सत्रापासून अशा प्रकारचे चेंडू पाहिलेत. 2200 स्वरूपामध्ये एक धावा. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलेत की टप्पे पडल्यानंतर चेंडू खाली राहतो आणि तिथे फलंदाजाने खूप सारा स्ट्रगल करताना पाहिला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अजय कडू पहा जिथे गोलंदाजी करतात. जसा पुढे चेंडू टाकला हा पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा खोलवरती राहिला होता चेंडू. काहीच समजला नाही आणि तदनंतर 2200 स्वरूपामध्ये एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 5 या आकड्यावरती. विशाल भोईर लेफ्ट हँडेड बॅटर सध्या स्ट्रायकर एंडवर. विशालसाठी ऑन साइड लांबीड विकेटला खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एक सिंगलच मिळेल. एका सिंगल पेक्षा अधिक काही नाहीये आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती पहिल्या षटकाचा दुसरा डावाला आपण सुरुवात पाहतोय जिथे 32 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय विदाउट लॉस. धावा फळकावरती आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजीची मानेरे संघ करत होते तशाच प्रकारची गोलंदाजी सध्या आशय संघाकडनं देखील आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू असेल. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. मिस टाइम स्ट्रोक आणि तदनंतर विकेट क्रमांक पहिला आशिष जोशीला परतावं लागेल. धक्का बसताना पहिल्या षटकामध्ये आणि मॅच मध्ये टीम आशय संघ देखील सांगते की आता इथून कमबॅक होऊ शकतो. मान्य आदरणीय अनिलजी जाधव साहेब समाजसेवक यांचे ते शुभागमन झाला. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक महत्वपूर्ण सूचना असेल दोन्ही अंपायर पुन्हा मी तुम्हाला सांगतोय. खेळाडूंना खेळपट्टीवरती जास्त वावर करू देऊ नका. 4 दिवस आज खेळपट्टीची आपल्याला काळजी घ्यायची. त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे फलंदाजाने खेळपट्टीवरून जास्त धावू नका आणि जेव्हा विकेट पडते आपण खेळपट्टीवरती येऊ नका. अंपायर्स आपण लक्षात घ्या प्लीज. वॉर्निंग द खेळाडूंना त्यांचं लक्षात नसतं.
सन्मान्य अनिलजी जाधव साहेबांचे ते शुभागमन झाला. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे आमदार चषक 2025 मध्ये. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जर पाहिला तर पाठलाग करतात टोटल. गोळवलीचे कॅप्टन, तुम्हाला टॉस साठी लवकरात लवकर यायचं. टीम गोळवली टॉस साठी लवकरात लवकर या. कॅप्टन, शेवटचा ऑप्शन कॉल. 32 धावांचा पाठलाग करताना धावा फलकावरती 1 विकेट गमावताना 6. षटक क्रमांक दुसरं. पहिलाच बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता आणि तदनंतर आणखी 1 विकेट. धक्का क्रमांक दुसरा आणि टॉप ऑर्डरला आलेले सलामवीर दोन्ही बॅटर्स आता मैदानाच्या माघारी परत आहेत आणि मॅच मध्ये आशय संघाचा हा कमबॅक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं बंटी तरेने सुरुवात केली आणि सुरुवात दमदार पाहायला मिळाली. जिथे पहिलाच बॉल वरती विकेट आलाय. 6 आकड्यावरती दुसरा विकेट मिळाला आणि आता मॅच देखील थोडस चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण की म्हटलं होतं की बघा 32 फलकावरती बनवलं फारसा मोठा नाहीये टार्गेट, पण जर विकेट मिळालं तर हा टार्गेट मोठा होऊ शकतो. त्यामुळे इझिली देखील नाहीये आणि तेवढंच कठीण देखील नाहीये. टफ चॅलेंज असू शकतं या मॅच मध्ये. आता सध्याच्या घडीला टीम मानेरे संघाला. बंटी तयार. पुढचा बॉल 3 स्टंपच्या आतमध्ये टाकला होता. हलक्या गतीने फ्लिक ऑफ द रिस्ट खेळायचा प्रयत्न केला होता मिड विकेटला. फेकी करेपर्यंत 1 सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली 7 आकड्यावरती. मागच्या षटकातील शेवटच्या अंतिम चेंडूवरती विकेट आला. तदनंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात विकेटने मिळाली. म्हणजे असं म्हणावं लागेल की मागचे 2 चेंडू जे आहेत त्याच्यावरती 2 विकेट मिळालेत आणि तिसऱ्या चेंडूवरती 1 सिंगल आली आणि त्याच दरम्यान धावा फलकावरती आपण पाहतोय 7 वरती 2 आणि चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. टोटल 2. दुसरं षटक चालू आहे. पुढचा बॉल लोवर फुल टॉस होता. पुन्हा एकदा शॉर्ट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये आहे. चेंडू एका सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली 8 आकड्यावरती. टीम आशय संघाला सध्या मी म्हणेन की या डबल सिंगल्स ज्या आहेत त्या देखील रोखावा लागतील. कारण की इथून या डबल सिंगल्स जर भेटणं कठीण झालं टीम मानेरे संघाला तर मग चुकी करतील. मग थोडंसं का होईना पण त्यांच्या डोक्यावरती दबाव येऊ शकतो. पण जिथपर्यंत डबल सिंगल्स चालू आहेत ना त्यांना ठाऊक आहे मॅच हळूहळू आपल्या हातामध्ये येते आणि एखादा मोठा फटका बसला तर मग समीकरण आणखी बदलेल. पण त्यासाठी या सिंगल्स डबल्स ज्या त्या फार इम्पॉर्टंट आहेत. इथे पहा लॉफ्ट करायचं होतं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जागा बनवून खेळले होते. इंटेन्शन आधीच होता, मन आधीच बनवलेला आणि तदनंतर मिळाल्या 4 धावा हरेश भोईरला. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती 12. पुन्हा एकदा पायावरती होता आणि तदनंतर पंचांचा इशारा. फलंदाज होते बाद. हा धक्का क्रमांक 3. लेग बिफोर विकेटची अपील पाहायला मिळाली. यश चौधरी पण ऍक्शन रिप्ले चेक करतो एक्झॅक्टली काय झालं. पुढे टाकला होता यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि त्यानंतर बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न केला होता. हा टीव्ही स्क्रीनवरती रिप्ले आपण चेक करतोय. वा खूप चांगला बॉल होता आणि त्यानंतर यशच्या उद्ध्वस्त क्लीन बोल्ड आणि फलंदाज
हरेश भोईर देखील माघारी परतले गेलेत. तिसरा क्रमांकाचा विकेट माघारी परतला गेले. 12 आकड्यावरती तिसरा धक्का बसताना धावा तर आल्या जशा हवा तशा किंवा जसा स्टार्ट मिळावा तसा तर मिळालाय, पण विकेट देखील गमावले गेलेत. आणखी 1 ते 2 विकेट जर मिळाले तर मग कमबॅक होईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या गतीने बॅटची कडा घेतली होती. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये वेगाने जातो चेंडू. 1 धाव बनवली, दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. फेकी करेपर्यंत दुसरी बनवली आणि 2 धावेवरती थांबवलं देखील जाईल आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतायत. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 14 आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती समाप्त झाले. 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 14 आहेत. जाऊयात आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला आपण सुरुवात केली आमदार चषक 2025 दुसरं पर्व आणि दुसऱ्या मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. माझ्यासोबत दोन्ही संघांचे कर्णधार आहेत. एका बाजूला गावदेवी भोपर आणि गावदेवी गोळवली. मंचावरती उपस्थित आदरणीय हितेशजी भोईर साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. या आपण टॉस बॉक्स मध्ये. मॅच नंबर 2 डे 2 सीझन 2 MLA ट्रॉफी 2025. टेल इज अ कॉल. हेड सिटीज टॉस भोपरचा कॅप्टन जिंकलेला आहे. मान्यवरांचा आभार. मॅच देखील सुरू आहे. फक्त आपला डिसिजन सांगा. ओके, डिसिजन भोपरनं पेंडिंग ठेवलं. लवकरात लवकर तुम्हाला डिसिजन कळवायचा आहे. भोपर अगेन्स्ट गोल इन नेक्स्ट मॅच. इट्स सो टू कॉम्बॉक्स. जवळ आपण ऑन गोईंग मॅचच्या दिवशीने आशय अगेन्स्ट मानेरे. थँक्यू. थँक्यू सो मच करंजी काळन. 32 धावांचं लक्ष आहे आणि 32 धावांचं पाठलाग करताना 3 विकेट गमावताना धावा फळकावरती 14 पाहतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात केली आहे. पहिला बॉल मिड विकेटला खेळायचा प्रयत्न केला एक सिंगल करिता आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचत. तिसरं षटक चालू झालं. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 6.00 म्हणजे प्रति चेंडूच्या पाठीमागे 1-1ची सरासरी आहे. पण विकेट मिळाले तर मग हे रिक्वायर्ड रन रेट देखील वाढेल. आता मी म्हणेन की इथून गोलंदाजांना हा रिक्वायर्ड रन रेट कमीत कमी 8-9 पर्यंत नेऊन ठेवावं लागेल. पुढचा बॉल होता, शफल केलं होतं, ऑप्शनच्या बाहेर जाऊन मन बनवलेलं आधीच इंटेन्शन होतं की स्क्वेअर लेगला खेळावं, पण चेंडू बॅटवरती नाही येऊ शकला आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 15 आकड्यावरती थांबवल्या गेल्यात. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. दोन्ही संघ जशास प्रत्युत्तर देतात. खूप चांगल्या पद्धतीने लढतात मैदानामध्ये. इथे पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला. इनफिल्डला झेल मिळवण्याची संधी होती ऑलमोस्ट हाफ चान्सेस होते, पण तदनंतर झेल ड्रॉप झाली आणि रनआउटची संधी देखील तिकडे गमावली गेली. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. आपण हा मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक पोहोचले ऑलमोस्ट. इकडे फार वेगाने चेंडू आला होता पण कलेक्शन नाही करता आलं चेंडूला आणि त्याच दरम्यान झेल ड्रॉप तर केली आणि त्याच दरम्यान धावा फळकावरती बनवल्या गेल्या. त्यामध्येच 1 आणि 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली आहे. इथे अप्पर कट करायचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा नाही. अशा प्रकारच्या चुका कमबॅक करावं लागेल. या प्रकारच्या ज्या चुका आहेत त्या तुम्हाला सुधाराव्या लागतील, कारण की याआधी देखील एक झेल सोडली होती, आता देखील. आणि एखाद्या बॅटरला तुम्ही अशा प्रकारचे 2-2 जीवनदान देत असाल आणि ते देखील लो स्कोरच्या मॅच मध्ये जिथे तुमचा कंट्रोलमध्ये आहे सध्याची परिस्थिती, ही चुकी फार महत्वाची आहे. झेल घेणं गरजेचं आहे, कारण की लो स्कोरच्या मॅच मध्ये आपण अनेकदा पाहतो की विकेट फार इम्पॅक्ट करतात आणि याच गोष्टीची चर्चा आपण आधी देखील केलेली की 3 विकेट अर्ली गेल्यात, यानंतर आणखी 1 ते 2 विकेट मिळाले तर मग मॅच आणखी जास्त कब्जात मध्ये येऊ शकते. इथे पहा, मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. उंचीवरती चेंडू आहे आणि तदनंतर मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर बॉल निघून जातोय 6 धावांकरिता. आलाय षटकार. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा लागली आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं 32 सपाटला करताना दुसऱ्या डावामध्ये आपण खेळ पाहतोय. 24 धावा फळकावरती आहे. सो आता विजयासाठी 12 चेंडू
आणि 8 धावांची गरज असणार आहे. 8 रन्स रिमेनिंग फ्रॉम 12 बॉल्स. 8 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. 24वा तर फलकावरती जोडला गेला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एक चांगली मॅच आपण पाहतोय जे म्हसोबा मानेरीच्या विपक्षामध्ये आशायी संघ हे दोन संघांना लढतोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग आशायी संघाने केली, तिथे फक्त आणि फक्त 31 धावा जोडू शकले. 32 आव्हान दिलं. सुरुवातीला गोलंदाजी चांगली झाली होती. मागच्या षटकामध्ये 2 ऑपॉर्च्युनिटीज देखील क्रिएट झालेल्या पण त्या गमावल्या गेल्या. आणि जेव्हा विकेट मिळतं ना तेव्हा आपण अनेकदा पाहिलं की गोलंदाजांचा कॉन्फिडन्स देखील वाढतो. आणि कॉन्फिडन्समध्ये ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस तुमच्याकडनं चांगला खेळ होत असतो. पण तिथे झेल जिथे ड्रॉप केला 2 येणारा पुढचा चेंडू मोठा फटका पाहायला मिळाला. आणि त्याच्या मदतीने थोडंसं सिच्युएशन आता बदललंय. कारण की 12 चेंडू आणि 4.00 ॲव्हरेजने धावा फलकावरती बनवायच्या आहेत त्या 8. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती गोलंदाज योगेश कडू. बल तयार योगेश कडू. पहिलाच बॉल स्विंग झाला आतमध्ये थोडासा येताना आपण पाहिला. अपकटर बॉल होता आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. हा बोटा फिरवली होती. चेंडूवरती टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू आला. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता तिकडे आणि निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. त्यामुळे 11 मध्ये 8 धावा अजून बनवायच्यात. यावेळेस पुढे टाकला होता ऑप्शनच्या बाहेर चेंडू. त्यानंतर हलक्या गतीने खेळून काढला गेले. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिकडे आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल आणखी एक पाहायला मिळेल. आणि सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती वाढतात. जाऊन पोहोचल्या गेल्या 25 या आकड्यावरती. 10 चेंडूंचा खेळ बाकी राहतो आणि 10 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. एकदा चर्चा करूया त्या मागच्या ज्या 2 झेल सुटल्या जर पकडला असता तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. पण मी म्हणेन की आता आपल्या हाताबाहेर काय गेलं हे विसरून आता आपल्या हातामध्ये काय आहे याच्याकडे फोकस केलं तर कदाचित 10 चेंडू 7ची मॅच देखील कठीण करता येऊ शकेल. नथिंग इज इम्पॉसिबल व्हेन यू कॅन डू. पायावरती बॉल आहे. लेग बिफोर विकेटची अपील तर पाहायला मिळाली पण पंचांचा इशारा. एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली जाते कारण की इम्पॅक्ट करत नव्हता लाईन मध्ये चेंडू. ज्यावेळेस पायावरती आदळला त्यावेळेस विकेटला मिसिंग होता आणि त्याच कारणामुळे की काय पंचांनी एक योग्य डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. अपील तर पाहायला मिळाली होती. ठाऊक होतं टीम आशायी संघाला विकेट गरजेचं आहे त्यामुळे विकेट टेकिंग गोलंदाजी केली जाते. पण एक सिंगल डबल धावांच्या मदतीने का होईना पण टीम मानेरी संघ सध्या मॅच मध्ये कब्जा करताना आपण पाहतोय. 6 धावांची गरज आहे अजून. पुन्हा एकदा मोठा फटका मॅचला फिनिश करणारा फटका आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर येतोय. धडक देताना मॅच फिनिश होतीया. टीम जय म्हसोबा मानेरी संघाने या मॅच वरती कब्जा करताना पूर्णपणे आपण पाहिलंय. 32 धावांचं आव्हान होतं आणि 32 धावांचं आव्हान पार करण्यासाठी ज्यावेळेस मैदानामध्ये दाखल झाले सुरुवातीला खूप सारा स्ट्रगल पाहिला पण त्यानंतर म्हणतात ना की प्रयत्नार्थी परमेश्वर त्या विजयाची झुंज देण्याचे प्रयत्न मैदानामध्ये दाखवत राहिले आणि ते प्रयत्न कुठेतरी आता विजयाचा दरवाजा खोलून दिलाय. आणि पहिला मॅच मध्ये पहिला विजय घेऊन पुढे जाताना टीम मानेरी संघाला आपण पाहणार आहोत. चला लगेच जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जिथे आपण देणार आहोत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.